करावं लागेल सगळं काम. घट बसायला आहेत ना, आता थोडेच दिवस राहिलेत. हा, अजून कपाटातले कपडे काढायचे बाहेर. भांडे झालेत आता घासून आणि सगळ्या गोधड्या ब्लँकेट धुवायला काढावे लागतील. बरं, कपाटातले पहिले आज कपडे काढते. कपडे बिले झालेत. 25-30 साड्याच असत्या. बरं, माझ्याच एवढ्यात सासूबाईच्या किती असत्या. सगळं काढावं लागेल पटपट धुवून. काय खरं नाही बाई, उठते लवकर लवकर. काय ग? काढ नाही तर काढ, मला नको सांगू. एवढ्या साड्या मी घ्यायला लावल्या होत्या का? उठसूट साड्या घेते, उठसूट कपडे घेते नुसते. तू येतो धू, मला नको सांगू. इथं माझे गुडघे गेलेत कामातून. कामाच्या वेळेस बस सासू आठवते लगेच. Oh no! हॅलो, हो का? पार्सल आले. सासूबाई कुठे आहेत? काही बघितलं तर लई बोंबलती माझ्या नावाने. म्हणत्या कपाटभर साड्या झाल्यात तरी साड्या घेते नुसत्या. हा, ओके ओके, 2च मिनिटात आले मी. तुम्ही खालीच थांबा. हा, वरती नका येऊ. हा, तुम्ही खालीच थांबा. हा, मी लगेच आले. लगेच पहिले जाते आणि पार्सल घेऊन येते. अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया. देख, तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. देख, क्योंकि मैं बहुत दिनों से तेरा बहुत दिनों से खेल बंद करने के चक्कर में था. सासूबाई कुठे काही लपूनच नाव लागत. सुनबाई, कशाला गेलती खाली? अगं, काय लागते तिथे माग? काय आणलंय बघू दे मला. काय नाही सासूबाई, खाली गेलते. खाली गेलती ते कळलं मला, पण तू माग काय लपविती ते दाखव मला. काय नाही, काय नाही. काय नाही, आहो ते साडी मागवली होती मी. लगेच उघडून पाहिलं का? हो, ओपन करून पाहिली. बाई, दमच निघत नाही ग अजिबात. कसं आले मग? चांगला नाही का? काय खर्च होती एवढा खर्च करायची? काय साड्या नाही राहिल्या कपाटात अजिबात? नुसतं पैशाचा उदा माता पाहिजे तुम्हाला. हा, जवळ पैसे असले का कधी संपून टाकीन असं होतं बाई. अगं, असं संसाराला नाही चालत बाई. रुपया रुपया जुळून ठेवा लागतो. असं नुसतं उद्या माता केल्यावर घर चलन का? तो आणतोय काम करून पैसे आणि देतोय तुझ्याकडं. मग तुला काय, नुसतं ही साडी घे, तो ड्रेस घे, हे मागव ते मागव, दिवसभर हे चालू राहतं नुसतं. अगं, त्या कपाटात जागा मावाना ते कपडे बघ जरा. अगं, काय किती कपडे झाले ते कपाटात, ते बघ एकदा. मग कशी आली पाहायला नको का? तुमचं तर काय पण आपलं.
छान आली, छान आली. तुम्हाला पण मागवायची अशी? मला नको बाई. अहो हा कलर नव्हता ना माझ्याकडं म्हणून मागवली. नवरात्रमध्ये घालायला नको का मला, सांगा बरं. आपल्या शेजारच्या गल्लीतल्या सगळ्या बायका किती छान छान साड्या घालतील, मग मला नको का? काय बाई, आजकालच्या पोरींना आहे ना कशाचं भानच नाही राहिलं. नुसते हातात पैसे आले तर लगेच उधळून लावायचे. बाई एक काळ आमचा होता, एवढंसं कुडसं फाटलं तर आम्ही ते शिवून शिवून परत वापरायचो. आणि आता बाय 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 बाय, आता नवरात्र हे तर 9 कलरच्या साड्याच काय मागवित्यान. आमच्या वेळेस असं होतं का, साडीत कुठं तरी तिरंगा असला का तीच साडी त्या रंगाची म्हणून घालायचं. आताच्या पोरी नवरात्रीमध्ये घालायला 9 कलरच्या साड्या घेतात. आणि आमच्या वेळेस असं होतं, समजा लाल रंगाचा साडी घालायची असली ना, साडीत कुठंतरी आपला थोडा लाल रंग असला का तीच साडी आपण लाल रंगाची म्हणून घालून टाकायचो. पण आता तसं नाही बाई, याला प्रत्येक कलरची सेपरेट सेपरेट साडी पाहिजे. लयच अवघड आहे ग बाई. काही झालं का उठसूट शॉपिंग. मोबाईल हातात आला का 10-15 ते ऍपच दिसते त्या मोबाईल मध्ये शॉपिंगची नुसती. बाई ते मोबाईल मध्ये दिसते ऍप आहेत शॉपिंगचे का शॉपिंग मध्ये मोबाईल आहे तेच काही कळत नाही. नुसतं मोबाईल हातात घ्यायचा उशीर का त्यात 50 फोटोच दिसतात बाई, ते शॉपिंग वरच्या ग्रुपचे दिसते. रोज 50-100 फोटो आहेतच ते. काय करता काय माहिती एवढं घेऊन. घ्यायचं त्या कपाटात घालून ठेवायचं, घ्यायचं त्या कपाटात घालून ठेवायचं. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, म्हणते तिकडं. त्यात ह्या ऑनलाईन मुळे तर लईच मजा झाली त्यांची. गपचीप ऑर्डर करतात, पार्सल आणतात, म्हणला तपास लागून देत नाही. उगा आता मी बघितलं म्हणून झालं, नाही तर हिने साडी आणलेली मला तपासवा लागून दिली नसती, कस शिवून घेऊन आली असती. लईच गो बाई. सासूबाईंचे नेहमीच आहे, नुसतं बोलत असतात मला, काही ना काही कारण शोधत असतात. नेमकं आज पार्सल बी आलं आणि त्या लगेच समोर आल्या. किती छान साडी आहे. आता काय करते, साडी पाहते आणि परत मला म्हणतील मला पण आण ना अशी साडी. आता सासूबाईंची मी मजाच करते. हा, सारखं मला खवळत असतात नुसत्या, ऑनलाईन शॉपिंग करती, ऑनलाईन शॉपिंग करती. आता त्यांची मजाच करणार आहे. ह्या बांगड्या लय मस्त आहे, ह्या पण मी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत. किती छान मस्त सोन्यासारख्या दिसतात. आणि सासूबाईला तर सोनं पाहिलं तर काय करू आणि काय नाही असं होतंय. आता ह्या बांगड्या आहेत ना, सोनं तर खूप महाग झालंय, सोनं करायचं तर काही सोपं नाही. आता सासूबाईंची मी मजाच घेते. ह्या बांगड्या पाहिल्या का त्या मला लगेच म्हणणार मला पण अशा बांगड्या. आता मी कशी मजा करते पाहते. आता आहे ना, मी काय करते, त्या बांगड्या आहेत ना सासूबाईंकडे नेते आणि त्यांना सांगते ह्या मी इथल्या दुकानातून घेतल्यात. असंच करते आता. सासूबाई, ओ सासूबाई. काय बसून बाई, अहो या ना इकडं. काय नाही, मी बांगड्या दाखवायच्या तुम्हाला, या इकडे या. पहा या बांगड्या कशा वाटतात ओ. छान आहेत ग. कुठून घेतल्या? छान वाटतात ना. हो, अहो तिथलं दुकान नाही का, त्या दुकानात घेतलेल्या मी. हा, किती मस्त आहेत ना. मला दे ना मग. नाही 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 नाही, मी का देऊ तुम्हाला, हे तुमच्या हाताला नाही येणार, ह्या माझ्या साईजच्या बांगड्या आहेत. तुम्ही एक काम करा, त्या दुकानात जा आणि या घेऊन. हा, ती वाटत नाही माहिती दुसऱ्याला. चांगल्या बांगड्या घेऊन आली, मला देत नाही काय. आता मी बी जाते आणि दुकानातून घेऊनच येते. काय
बाई किती दुकानं हिंडून आले, पण एका दुकानात काही त्या बांगड्या भेटल्या नाही मला. या सुनबाईकडे बघावंच लागल, खोटं बोलली काय ना माझ्या संग. आता तिची माझ्याशीच गाठ आहे, त्यामुळे तिची खबरच घेते आता. सुनबाई, अगं ये सुनबाई. काय हो सासूबाई? काय ग? मला इथून दुकानातून बांगड्या आणल्या, मी किती दुकानात धुंडळली, मला एका दुकानात नाही सापडल्या. नाही भेटल्या का? कस काय हो? अहो भेटतीलच कशा त्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत. अच्छा, अहो ते माझ्या लक्षात नाही राहिलं ठीक ना, आहे. ते चुकून कन्फ्युजन झालं. मला वाटलं मी इथं दुकानातच घेतल्यात. अहो ते ऑनलाईन घेतलेले आहेत. अगं सुनबाई, मग मला पण कर ना एक जोड ऑर्डर. आता माझ्या हाताची साईज तर माहितीच आहे तुला, मला बी कर मग एक ऑर्डर. करायच्यात का तुम्हाला पण ऑर्डर? बरं बरं मग हा करेल. हा काम आवरलं ना मग करेल. बरं एक काम करता का? हो, कपाटामधले कपडे काढायचे, आज धुवायला मला धुवू लागतं का सगळे? हा बरं लागते धुवू मग. हा तेवढे कपाटातले धुवू लागा ना, मी जास्त काही का धुणार नाही. हा तेवढे धुवू लागन, पण बांगड्या पहिले ऑर्डर कर. चल घेऊ आवरून पटापटा. असंच करावं लागतंय, तेव्हा सासूबाई जागे होईल.